नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, PM किसान योजनेमध्ये जर आपल्याला आता नवीन फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला पोर्टलवरती जाऊन भरण्यासाठी भरपूर असे यूट्यूबवर व्हिडिओ आहेत की आपण पोर्टलवरती जाऊन फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, आता पोर्टलवरती जाऊन फॉर्म भरता येत नाही, फार अडचणी आता पोर्टलवरती येत आहेत। ते फॉर्म भरण्यास कोणती अडचण येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे मी माहिती देणार आहे। तर मित्रांनो, PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन फॉर्म भरता येत नसेल तर आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे। तर मित्रांनो, आपला PM किसानचा फॉर्म जर आपल्याला पोर्टलवरती भरता येत नसेल, कुठे जाऊन भरायचा आहे तर याची मी पूर्णपणे माहिती तुम्हाला देतो। तर मित्रांनो, थोडक्यात मी माहिती आपल्या पोर्टलवरती जाऊन सांगतो की त्या ठिकाणी नेमकी काय अडचण येत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आमच्या चॅनलवर जे काही नवीन व्हिडिओ येईल हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचला जाईल। चला तर मित्रांनो, मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ आणि त्या ठिकाणी पाहूया पोर्टलवरती काय नेमका प्रॉब्लेम येत आहे। ते आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे। क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे काही पोर्टल आहे याला ओपन करायचं आहे। आपल्याला pmkisan.government.in या वेबसाईटला आपल्याला सर्च करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, पाहिल्यानंतर आपल्यासमोर जे काही असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होऊन जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला याला कट करायचं आहे। कट केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत। KYC सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे काही न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आहे हे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे। तर या ठिकाणी KYC सुद्धा आपण करू शकतो आणि जे काही मोबाईल अपडेट आहे या मोबाईल अपडेट सुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो। याच्यात भरपूर काही ऑप्शन दिलेले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला जर न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याला जे काही न्यू फार्मर रजिस्ट्रेशन असं या ठिकाणी दाखवत आहे, या ठिकाणावर बी जाऊन तुम्ही आपला नवीन फॉर्म हा भरू शकतो आणि वरच्या साईडला या ठिकाणी तुम्ही न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुद्धा दाखवत आहे। तर या ठिकाणावर जाऊन सुद्धा आपण फॉर्म भरू शकतो। चला तर मित्रांनो, आपण न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करू। क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपल्यासमोर जे काही असा या पोर्टलचा इंटरफेस ओपन होऊन जाईल। या ठिकाणी आपल्याला आपला आधार क्रमांक विचारलेला आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे। या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक विचारलेला आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। जे काही या ठिकाणी सिलेक्ट स्टेट दाखवत आहे या ठिकाणी आपल्याला स्टेट निवडायचं आहे आणि हे कॅप्चर जे या ठिकाणी दिसत आहे या आपल्याला चौकोनी डब्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। तर मित्रांनो, हे पूर्णपणे मी माहिती भरून घेईन। तर मित्रांनो, या ठिकाणी मी पूर्णपणे माहिती भरलेली आहे, आधार क्रमांक टाकलेला आहे, मोबाईल क्रमांक टाकलेला आहे आणि आपलं स्टेट जे आहे हे स्टेटसुद्धा या ठिकाणी मी निवडलेलं आहे आणि कॅप्चर कोडसुद्धा टाकलेला आहे। तर आपल्याला आता गेट OTP याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मी खून केलेले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी गेट OTPला आपण क्लिक करूया। गेट OTPला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता OTP हॅज बीन सेंड युअर मोबाईल नंबर, म्हणजे या ठिकाणी जे काही OTP आहे आपला हे मोबाईल नंबरवर सेंड झालेला आहे असं या ठिकाणी दाखवत आहे। परंतु हे OTP अद्याप येत नाही आहे मोबाईलवरती। आपल्या OTP या ठिकाणाहून सेंड होत आहे परंतु OTP आपल्याकडे येत नाही आहे। किती बी टाईम दिल्यास OTP येत नाहीत, म्हणून या ठिकाणी भरपूर प्रॉब्लेम येत आहेत। जे काही OTP आल्याशिवाय आपल्याला समोरचा फॉर्म हा ओपन होत नाही। तर मित्रांनो, फार अडचणी येत आहेत की पोर्टलवर आपल्याला OTP येत नाही, OTP आल्याशिवाय आपण फॉर्म भरू शकत नाही। तर मित्रांनो, याच्यामध्ये ही अडचण आहे। तर मित्रांनो, जर आपल्याला आता पोर्टलवरती फॉर्म आपल्याला भरता येत नसेल तर आपण आता ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा याच्यासुद्धा थोडकी माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही महाराष्ट्र शासनाने जे काही पत्रक काढलेले आहे, कृषी विभागाने प्रसिद्ध पत्र आहे। या ठिकाणी जे काही ऑनलाईन ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते, भरपूर शेतकऱ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले होते आणि याच्यातले शेतकरी भरपूर अपात्र हे झालेले होते। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही अपात्र झालेले शेतकऱ्यांनी नेमकी कोणती डॉक्युमेंट्स हे आता द्यायचे आहे तर या ठिकाणी दिलेले आहे 6 डॉक्युमेंट्स। या ठिकाणी जे काही आपली कागदपत्रे असतील या ठिकाणी दिलेले आहेत। तर मित्रांनो, ही कागदपत्रे आपल्याला कृषी सहाय्यकाकडे नेऊन द्यायचे आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर पोर्टलवरून रिजेक्ट केले असेल तर आपल्याला आता फॉर्म भरायचा असेल दुसरा तर आपल्याला कुठेही जाण्याची काही आवश्यकता नाही। एवढी डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला जे काही फॉर्म आपल्याला पोर्टलवरती भरता येत नसल्यामुळे आपल्याला आता जे फॉर्म आहे हे ऑफलाईन पद्धतीनं जे काही आपल्या गावातील कृषी सहाय्यक असतो अशा कृषी सहाय्यकांना फॉर्म हा नेऊन द्यायचा आहे आणि त्याला संपर्क साधून त्यांच्यामार्फत हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशी आहे नवीन अपडेट। तुम्हाला कुठेही जायची काही गरज नाही।
तुम्ही पोर्टलवरच्या मागे लागत बसल्यास तुमचा फॉर्म हा सबमिट होत नाही आणि त्याला सबमिट झाल्यासुद्धा तरी त्याला अप्रूव्हल हे लवकर दिलं जात नाही. तर मित्रांनो, तुम्हाला सोपी माहिती आहे. आपली जे काही कृषी सहाय्यक असते अशा कृषी सहाय्यकाला जाऊन आपल्याला भेटायचं आहे आणि त्यांच्यामार्फत आपला फॉर्म हा भरून घ्यायचा आहे. मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आमच्या चॅनलवर जे व्हिडिओ येईल हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचला जाईल. चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.